ने बघितल्यावर आई तिच्याकडे धावत धावत आली आणि तिला दामिनीला विचारलं की काय झालं. तरीही सुद्धा ती तिच्या समोर, आईच्या समोर तिचा आवाज बाहेर पडत नव्हता. ती त्या समोर त्या माणसालाच बघून घाबरून ती फक्त तोंडातून शब्द काढायला बघत होती, पण तिच्या तोंडातून ते शब्द निघत नव्हते. मग आईने तिला जोरजोरात उठवून तिला भानावर आणलं आणि त्याच्यानंतर तिने मग उठून सगळं काही आईला सांगितलं की असा असा हट्टाकट्टा माणूस, उंच सारखा आणि भयानक माणूस माझ्याकडे असा रागाने बघत होता. आणि हे सगळं आईने बघितल्यानंतर आईला डाऊट वाटला की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे, हा काहीतरी तंत्रमंत्रचा प्रकार आहे. कारण तिचे केसही कापलेले होते, कपडेही तिचे मिळत नव्हते आणि बिहार साईडला हा मोस्ट ऑफ तंत्रमंत्रचा प्रकार हा होत असतो हे त्यांना त्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी